रुद्रप्रयाग आहे आणि हा त्याचा पूल. हे खालच्या बाजूला आहे. कोटेश्वर महादेव जे आहे ना रुद्रप्रयाग जवळचं, खाली उतरून जावं लागतं. आता मी बरंच उतरून आलेली आहे इथून. आणि खाली ही मंदाकिनी किंवा अलकनंदा आहे, दोघांपैकी एक आहे, कारण इथे मंदाकिनी अलकनंदाचा संगम आहे. समोरून लोक येत आहेत. खाली उतरून आल्यावर इथे थोडंसं गुहेसारखं आहे आणि हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे कोटेश्वर महादेव. बहुत पुराना मंदिर है ना. और ये नदी कौन सी है? अलकनंदा. अलकनंदा नदी आहे. अलकनंदा नदीच्या काठावर मेन मंदिर कौन सा है? मेन मंदिर कौन सा है? ये भी मेन है, वो भागे जाओ नीचे अच्छा है, मंदिर यही है. अच्छा. हे गुहेमध्ये आहे. हे कोटेश्वर महादेव आणि खाली मंदाकिनी. गणपती कोटेश्वर महादेव रुद्रप्रयाग कुंड आहे तिथे. इथे पण एक कुंड आहे. गुहेतलं मंदिर आहे. ती कोटेश्वर महादेवची गुफा जी आहे ना त्याच्या समोर ही मंदाकिनी. त्या सगळ्या पायऱ्यावरून येताना अजून एक मंदिर लागतं, ते शिवांचंच मंदिर आहे. आणि इथे जे आहे हे गुहेतलं मंदिर आहे. मध्यंतरी जी पूर आला होता मंदाकिनीला 5-7 वर्षापूर्वी, त्यावेळी त्या तिथलं थोडंसं नुकसान झालं होतं. म्हणजे हे पायऱ्या वगैरे वाहून गेलेल्या असतील. ही मंदाकिनी असं डोंगर चिरत नाही, अलकनंदा अशी डोंगर चिरत येते. कसा डोंगर आहे, वळणवळ आहे. इकडे गुहेतलं मंदिर आहे. हा घाटासारखं केलेलं आहे. इथे खूप वेगात येत आहे.